बघा आता घाट चालू झालेला आहे. घाटात थोडं काम चालू आहे, दिसेल तुम्हाला आता पुढे. रस्ता नवीन केलेला होता पण परत खराब झालाय. आता काय माहिती नाही का खराब झालाय, पावसामुळे खराब झालाय, कशामुळे खराब झालाय. कारण एवढ्याच्या पावसाने इतकाही पाऊस झालेला नाही. झालाय भरपूर पाऊस, पण त्या पावसाने रस्ता खराब होणं शक्य नाही. कारण आता आमच्या गावाकडचा तुम्ही रस्ता मी तुम्हाला दाखवला, तो कुठे खराब झाला, पण हा खराब झाला. आता हे बघा, इथे संरक्षक भिंत चालू आहे बांधणं. हे बघा सगळं काम चालू आहे. ही लोक काम करतायत. कुठे कुठे रस्ता बारीकसा कधी कधी खचला असेल तर आपले संरक्षक भिंत बांधण्याची प्रश्न येत नाही. हे बघा ट्रक यायला चालू झाले, पुढे पण ट्रक जात आहेत. या घाटातही खूप गर्दी असते हल्लीच्या काळात. त्यात आणि तो करुळ घाट सारखा काही ना काहीतरी ढासळत असतं, पडत असतं नवीन करून सुद्धा. त्यामुळे लोक शक्यतो हा सेफ घाट म्हणून ह्या घाटाने ये जा करतात. आज आम्ही तुम्हाला या फोंड्याच्या रस्त्याची माहिती देतोय. आता पुढे आम्ही फोंडा घाट चढून, पूर्वी जो एक माझा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती असला तर, नसेल तर माझ्या चॅनल लिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ बघा. पाहिजे तर त्याची लिंक देईन मी वर. तो व्हिडिओ आहे बफर झोन म्हणून, दाजीपूरचा व्हिडिओ आहे तो, दाजीपूरच्या रोडचा. तोच रोड आज आम्ही, त्याच रोडने आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. कारण तो रोड आम्हाला जरा सेफ वाटतो. त्याचं कारण असं की त्या रोडला गर्दी नसते आणि आता रोडही चांगला झाला. आणि तो रोड चांगला आहे कारण इथून राधानगरी पर्यंतचा जो रोड आहे तो खराब आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो त्या रोडनी जातो. मोठे मोठे मशिनरीज काय काय नेतायत बाबा लोक, हे ट्रकवाले काय आहे कोणाला माहिती, कुठे नेतायत, काय करतायत. आणि हे सगळे ट्रक बाहेरचे आहेत, इथले नाही. CG म्हणून काय आहे पासिंग. आता CG पासिंग कुठलं आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्या घाटाचं सौंदर्य खूप वेगळं आहे. इथे तुम्हाला धबधबे मिळतात. पुढे चालू असतील तर ते धबधबे मी दाखवीन. बघा पाऊस चालू झालेला आहे, चांगला मोठा आलेला आहे, सर चांगली आली. हे बघा सगळा रस्ता खराब झालेला आहे. या रस्त्याचं काम चालू आहे, कधी होईल देव जाणे. आता पाऊस चालू आहे म्हणून करतायत का काय नाही करत आहेत काय कळेना. हे बघा हे आमचे कोकणातली जनावर, बैल आणि गाय. हे बघा इथे एक हा स्पॉट आहे. इथून तुम्ही कधी जर उन्हाळ्यात किंवा असं थंडीत आलात तर इथे तुम्हाला छान असं इथे बसून नाश्ता पाणी करता येईल, तुमचं घरचं आणलेलं अन्न खाता येईल. हे बघा काय पाऊस चालू झालाय, धुवाधार चालू झालाय. व्हिडिओ तरी पण मी व्हिडिओ बनवणार, कारण ह्या पावसाचा आस्वाद तुम्हाला दिसलाच पाहिजे, याचं सौंदर्य तुम्हाला दिसलं पाहिजे. मी 4 व्हीलर मध्ये आहे म्हणून मी बनवतोय. 2 व्हीलर वाल्यांना हे शक्य नाहीये, कारण कॅमेरे दिसतात काय काय होतं. आणि कोकणातला पाऊस तुम्हाला माहिती आहे कसा आडवा तिडवा येतो आणि सगळ्याचा गल्ला गल्ला करून जातो. पण कोकणातला पाऊस हा बघण्यासारखा असतो. बघा काय जोरात पाऊस आलाय. तुम्हाला मिळाला धबधबा तर मी खरोखर त्या धबधब्याचं तुम्हाला दर्शन देईन. या घाटातही काही चांगले धबधबे आहेत, भरपूर नाहीये, 2-3च आहेत, 2-4 आहेत.
काही बारीक काही मोठे, पण छान आहेत. हा बघा पाऊस चालू आहे. मी तुम्हाला म्हटलं नाही का, मला वाटलं मी घाटात आल्यानंतर वरुणराज मला भेटीला येणार. बाबा चल, आलो तुझ्या भेटीला. काय मॅडम, पाऊस कसा वाटतोय? मोठ्यानं बोला हो. हा असा कसा, असा आवाज आला पाहिजे बघा. 2 मिनिटात बघा सगळं पाणी पाणी करून टाकलं. हा बघा इथे एक धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. छान धबधबा, इथे तुम्हाला चालत जाऊ शकता तुम्ही. बघा कसा खळखळून वाहतोय. बघा इथून जाण्याचा रोड आहे, कसा खळखळून वाहतोय बघा, आहे की नाही? मस्त धबधबा हे बघा. आणि इथून तुम्ही चालत जाऊ शकता त्या धबधब्यापर्यंत. बघा किती छान धबधबा आहे. असा धबधबा हा फक्त इथे आहे या घाटात. आणि हा धबधबा खूप सुरक्षित धबधबा आहे. इथे तुम्हाला वर्ण दगड यायची भीती नाही, काही नाही. व्यवस्थित बांधीव धबधबा केलेला आहे. पाणी बघितलं ना कसं खळखळून येत होतं. अजून एक धबधबा आहे असाच खळखळणारा, तो दाखवतो पुढे तुम्हाला. काय आहे, फोंडा घाट हा थोडासा मागे पडलाय सगळ्या घाटांच्या, पण फोंडा घाटासारखा घाट नाही, ही माझी पहिल्यापासूनची धारणा आहे. कारण ह्या घाटामध्ये दरडी फार फार म्हणजे कमी कोसळतात. ती सुद्धा कोसळली तरी रस्त्याच्या अगदी कडेला कोसळतात. पूर्ण असा रस्त्यावर कधी दरड कोसळलेली आम्ही बघितली नाही. करूळ घाटात मात्र आमच्या समोर दरडी कोसळलेली आहे. पण या घाटामध्ये हा रस्ता खराब असेल, सगळं असेल, पण जीवाला धोका नाही. रस्ता आता ब्रॉड आहे आणि आता याचंही काम होणार आहे. कारण हा देवगड निप्पाणी नॅशनल हायवे म्हणून हा प्रसिद्ध होईल काही वर्षांनी. हे बघा रस्त्यावर कसं पाणी आलंय, घळा पाणी येत आहे, घळा. आहे की नाही? बघा क्लोज करा मॅडम थोडस. हा हे बघा, हे इथे बघा कसं काय चाललंय. उंबळ फुटल्यासारखं पाणी आलंय बघा. हे बघा कसं पाणी येतंय, भदा भदा पाणी येतंय. हे बघा, आहे की नाही? मग इथे ते काम चालू असल्यामुळे हे पाणी आता रस्त्यावर येतंय, नाहीतर इथपर ते खालनं जातं पाणी, ते कधी वर येत नाही. बघितलं? हे आमचे कष्ट आहेत तुमच्यासाठी हे व्हिडिओ करण्याचे. तेव्हा या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा मला, माझ्या चॅनलला, आणि भरपूर प्रतिसाद द्या. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, घरच्यांना सांगा. माझा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा अशा रस्त्याने आम्ही फिरतो. जेवढा रस्ता तिखट तेवढा आमचा प्रवास कडवाट. चला पुढे भेटूया. बघा किती जोरदार पाऊस आहे.
घाट चालू झाल्यापासून हा आम्हाला पाऊस मिळतोय. एवढ्या पावसात आम्ही हा घाट चढतोय. आणि माझ्या गाडीत मी आणि माझी मिसेस त्याच्याशिवाय कोणी नसतं, शक्यतो कोणी नसतं. कधीतरी आमचे प्रथमेशराव मी एकटा असलो तर माझ्या बरोबर येतात, नाहीतर थोडीशी आमच्या कोल्हापूर मधली काही कामं असतात जी आम्ही त्यांना. हे बघा इथे पण पाणी येतंय बघा रस्त्यावर, कसं कसं पाणी येतंय बघा, दणदणून पाणी येतंय. हे बघा फुल रस्त्यावर पाणी आहे, कुठून कुठून वाहतय आणि कसं कसं येतंय. हे बघा इथे कसा फळफळत वाहतोय बघा. आलं बघितलं आहे की नाही? सगळीकडनं पाणी येत आहे आता घाटात, इतका जोरात पाऊस चालू आहे बघा. मला वाटतं रस्त्याचं काम चालू झालंय पण ठीक आहे. हे बघा हे छोटे छोटे धबधबे वर्ण वाहत आहेत. एवढा पाऊस आता चालू झाला इथे. हे साधारण मला वाटतं 15 मिनिटं झाली असतील आम्हाला या घाटात येऊन. आता हे बघा हा इथे एक धबधबा आहे बघा, केवढा कसला दिसतोय बघा, दणदणीत धबधबा वाहतोय. हे बघून सुद्धा कधी कधी भीती वाटते, पण आम्हाला ते मान्य आहे की बाबा आमच्याकडे हे धबधबे आहेत. चला निघूया पुढे. थ्रिल ह्या घाटातही आमच्या थ्रिल आहे. फिरायला येणाऱ्याला ते कळेल. फक्त पावसात फिरायला येणारा, थंडीत फिरायला येणारा. हे बघा कसं दिसतंय, कसा वाहतोय बघा, धाड 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 धाड. आहे की नाही? याला म्हणतात पाऊस. आणि नाही आता ते काय झालं, इथं बटन चला चला हो दे ते आपण परत चालू करायचं. लोकांना आज दाखवायचं. आपण चालू असल्यामुळे इथे पाणी आलेलं आहे. आता खाली मगाशी तुम्हाला मी दाखवायचं राहिलं, कारण व्हिडिओ मी जरा लेट चालू केला. तिथे आता काम चालू आहे. हे बघा कसं पाणी येतंय, भदा 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 भदा. आहे की नाही? हे बघा इथे पण आहे, सगळीकडे धबधबे निघाले. हे बघा कसं पाणी येतंय भदाभद. चला आज तुम्हाला धबधब्यांचा, नुसता धबधब्यांचाच व्हिडिओ, बहुतेक रस्ता राहिला बाजूला. मस्त मला आनंद झाला. माझ्या आज कीर्तीचं हे असे धबधबे बघून चीज झालं. पाणी लाल आहे, गडूळ आहे, मान्य आहे, पण धबधबा आहे तो. जर पाऊस जरा थांबेल, जरा कमी होईल, तर हा धबधबा तुम्हाला इतका छान दिसेल, इतकं सौंदर्य त्या धबधब्याचं दिसेल की शब्द नसतील कोणाकडे. माझ्याकडे पण शब्द नाहीयेत. आज फुल परफॉर्मन्स मध्ये आहे, त्यामुळे मला पण आता अशी एक स्फूर्ती निर्माण झाली. इतकं छान वाटतंय मला. एकदम ठणठणीत पाऊस चालू झालाय. कोणाची तरी बिचाऱ्याची गाडी बंद पडली, डंपर आहे बंद पडलाय बिचाऱ्याचा. काही काम निघालं असेल, ठीक आहे, त्याचं काम लवकर हो आणि तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचो. हे बघा इथे सुद्धा तुम्हाला आता पावसाचं पाणी दिसेल. हे बघा कसलं दिसतंय बघा, आहे की नाही? खणखणीत दिसतंय. हे बघा आता हा धबधबा आहे, क्लास. चला जाऊया पुढे. मला वाटलं होतं एक 3-4 मिनिटात धबधबे इथे भरपूर झाले की हो मॅडम. काय हे धबधब्याने आपला त्यानं राग आला वाटतं माझा. अरे कमी होंडा घाटा, इथे पण धबधबे असणार, धनाधन धबधबे. चला आता तुम्हाला अजून पुढे काही धबधबे मिळाले तर दाखवतो. हे नॅचरल धबधबे आहेत, कोणी तयार केलेले नाही. फक्त तो मागचा मी तुम्हाला दाखवला तो खूप मोठा धबधबा दाखवून मी.
त्याचं पाणी रस्त्यावर पण यायचं, खाली पुरायचं नाही, त्या पाईप मधनं जायचं नाही, म्हणून तो धबधबा जरा स्लो केला, त्याला थोडा बांध घातला आणि तो चालू केला. नाही तर त्या धबधब्यात भरपूर पाणी असतं. भयंकर डेंजर पद्धतीचा धबधबा होता तो पूर्वी. बघा किती पाऊस आहे. खाली उतरलेलं दिसतं. म्हणून एवढा पाऊस पडायला. बारीक सारीक धबधबे आतापर्यंत मला वाटतं 8 ते 10 धबधबे दिसले मला. त्यातले 4 ते 5 कव्हर केले मी. बघू अजून किती धबधबे पुढे दिसत आहेत. आता एक नजर चुकीन मागे गेला, कारण तो थोडा आतमध्ये आहे, पण आहे. आज धबधब्यांची दिवाळी झाली आमच्या ह्या रोडला. मस्त वाटलं. आता इथे पण असेल बघा, छोटासा धबधबा असेल, छोटा नसेल मोठाच असेल. पाणी दडदडतंय सगळीकडे, आवाजच येतोय बघा पाण्याचा. हे बघा, आहे की नाही मस्त धबधबा. बघा कसं वाहत येते खडकातनं पाणी. चला किती धबधबे झाले ते आता तुम्हीच मोजा, मी काय मोजलेले नाही. मी साधारण तुम्हाला अंदाज दिलाय एवढे धबधबे आम्हाला दिसत आहेत. मॅडम अगदीच रस्ता खराब नाहीये फोंड्याचा, छान आहे. काही ठिकाणी काम चालू आहे, त्यामुळे खड्डे पडलेत बहुतेक, पण होतील, व्यवस्थित होईल. हा एकतर नॅशनल हायवे होणार आहे म्हटल्यानंतर प्रश्नच नाही. अजून काही वर्षांनी इथे वेगळंच तुम्हाला प्रकरण दिसेल आणि याची ब्युटी अजून वाढेल असं मला वाटतं. असं हो. ही बघा सह्याद्रीची पर्वतराजी किती छान दिसते. आणि हे कोकणचं सौंदर्य वैभव आहे. बघा कसं क्लाउडी वातावरण आहे. बघूया आता पुढे जाऊन आपल्याला काय वातावरण मिळतं. चला भेटू पुढे. आता जरा पाऊस वर आल्यावर थोडा बारीक झाला. बघा काय ब्युटी आमच्या ह्या फोंडा घाटाची. हे बघा इथेही एक धबधबा आहे, मिनी धबधबा, पण तो मिनी झालाय. आता आहे मोठा पण मिनी झालाय. नाहीतर इथेही तुम्हाला भरपूर पाणी मिळतं, पण एकदम सेफ धबधबा. इथे लोक प्यायचं पाणी भरतात. हे ट्रकवाले डंपरवाले जे येतात ते ज्या वेळेला हा पाऊस पूर्ण होऊन धबधबा चालू असतो त्याचं पाणी पितात, भरतात, आंघोळ करतात. चला आता पुढे भेटूया. बघा पाऊस कमी झालाय जरा, वरच्या साईडला बहुतेक पाऊस कमी आहे. याला कोकणातला पाऊस म्हणतात. कसा दिसला तुम्हाला सरसरीत बघा. बऱ्याच जणांनी तुम्हाला या रस्त्यांची माहिती दिली असेल, सगळं दिलं असेल, पण ही ब्युटी आणि आत्ताच्या असलेल्या पावसाची ब्युटी मी तुम्हाला आज दाखवतो. कसं ज्यावेळी पाऊस खवळतो त्यावेळी नाले खवळतात, ते सगळे धबधबे खवळतात, त्यावेळी ते कसे पाणी सोडतात आणि कसं चिखलाचं पाणी ते घेऊन येतात खाली. हे तुम्हाला मी दाखवलं. काय मॅडम बरोबर की नाही? वर जसे आम्ही चाललो तसा पाऊस कमी झालाय, पाणी कमी झालंय. घाटाच्या वर जास्ती पाऊस नाहीये, पण वातावरण फुल केलं नाही त्यांनी. ढग आता खाली आलेले आहेत. आणि बाहेरच्या वातावरणाची मजा पाऊस आहे, बारीक आहे, एवढा काय गाडीत येणार नाही. पण या आपल्या सबस्क्रायबरांसाठी आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी हे असे व्हिडिओ करणं गरजेचं आहे. हे बघा ढग कसे खाली आले. हा बघा इथे बारीक धबधबा वाहतो, इकडे काही पुढे दाट दिसते असेल. हे बघा पाऊस वाढला पाऊस परत वाढला. दणदणला बघा
गाडीत आम्हाला अंधार वाटायला लागलाय, ढग खाली काळोख आले. पडल्यासारखा. ढग पूर्ण खाली आहे, आम्ही ढगात ना आता चाललो. वळणाला आता हॉर्न मारत जायला पाहिजे आम्हाला. बघा रस्त्यावर पाणी आलंय परत. इकडचं काही दिसत नाही बघा. काहीच आजूबाजूला आम्हाला दिसत नाही. साधारण 20-25 मीटर आम्हाला पुढचं दिसतंय, त्याच्या पुढचं आम्हाला काही दिसतच नाहीये. हे बघा इथनं पण धबधबे आहेत, आत आहेत, पण ते दिसत नाहीत आम्हाला. पाऊस असल्यामुळे क्लोजिंग घेऊन करता येत नाही. काय पाऊस चालू झालाय बघा. चांगलाच पाऊस चालू झालाय. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा आम्हाला पाऊस मिळेल, कारण खाली आता कोकणात पाऊस कमी झालाय. आहे चालू पण बारीक आहे. आता परवापासून कोकणात परत पाऊस चालू झालाय, पण बारीक होता. पण हा तर इथे आता भयंकरच पाऊस येतो. समोरचं 10 मीटरच्या आता पुढचं आम्हाला काही दिसत नाहीये बघा, तुम्हाला सुद्धा दिसत नाही. आणि या गर्द झाडीतनं आम्ही निघालेले आहोत. चला, कोंढा घाट आता संपत आला. शेवटची भिंत कोंढा घाटात. पुढे आता एक मोठं वळण लागेल. हे बघा टोटल युटर्न नाही इथे. हे बघा 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 ढग दिसत आहेत सगळीकडे इथे. बघा कसे आम्ही ढगात चाललोय. स्वर्गात आल्यासारखं वाटतं इथे आल्यावर. स्वर्ग सुद्धा याच्या समोर फिका असेल, फिका. दिसणं धुकं तर आहे, ढगही आहे. त्याच्यातनंच आता हा रस्ता काढायचा आहे आम्हाला. बघूया. समोरनं ट्रक आला. इथे थोडी निमुळती जागा आहे. इथे बघा दोन्हीकडे मोठे डोंगर आहेत. हे माझ्या मते काही दिवसांनी फोडले जातील हा रस्ता मोठा करण्यासाठी. रस्त्याचं काम चालू आहे. हे खूप जरा खराब रस्ता झाला आहे. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. बघा कसा पाऊस आहे, जोरात दिसतोय. चला आता इथे पाऊस बारीक झालाय. घाटात आम्हाला चांगला पाऊस मिळाला. वातावरणही आता जरा थोडंसं क्लिअर झालंय. तरी पण समोर बघा, तुम्हाला दिसत असेल तर क्लाउडी वातावरण आहे. हे बघा म्हशी गाई फिरायला निघाल्यात चरायला. हे बघा इथे पाऊस नाहीये, इकडे पाऊसच दिसत नाही आम्हाला. झिरमीर पडलेला आहे, पण घाटात जबरदस्त मिळाला आम्हाला. बरं वाटलं की बाबा घाटात आज आम्हाला पाऊस मिळाला आणि आमच्या
व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबरना हा आज पाऊस आम्हाला दाखवता आला. चला, हे आहे दाजीपूरचं गेट म्हणतात याला. आता इथून आम्ही डावीकडे वळलेले आहोत. हे बघा, परत पाऊस चालू झालेला आहे, जोरात आलेला आहे. हे बघा, हे बॅकवॉटर आहे जे राधानगरी डॅमचं आहे. पूर्ण बॅकवॉटर बघा किती छान दिसतो. हे बघा कुठपर्यंत ते बॅकवॉटर येतो, या रस्त्याला टच होतो. आता हा पाऊस बघूया कुठपर्यंत आम्हाला मिळतोय. आता ह्या रस्त्याला तुम्हाला मागे पण मी त्या माझ्या व्हिडिओत आहे, मी ती लिंक देईनच वर, की ह्या रस्त्याला तुम्हाला प्राणी क्रॉस होतात तेव्हा तुम्ही थांबा, बघा आणि मग जावा. आणि प्रत्येक टर्नला हॉर्न मारत जावा, कारण इथे हा रस्ता निमुळता असल्यामुळे, बारका असल्यामुळे इथे वळणं भरपूर आहेत आणि अचानक समोरून गाडी येते, कळत नाही. पण समोरच्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा आपण हॉर्न वाजवतो, हे त्याला ऐकू आलं पाहिजे. हा, आपण समोरच्याला सावध केलं तर तो सावध होणार, नाहीतर गोंधळ होणार. एक तर तुम्ही त्याच्या गाडीत जाऊन बसाल, नाही तर तो तुमच्या गाडीत येऊन बसेल. बघा, असे आम्ही निघालेले आहोत. आता इथे पाऊस बारीक झालाय, मध्येच भरपूर येतोय, मध्येच बारीक होतोय. हे बघा, इथे एक ओढा आहे, पण ओढ्याला आता पाणी नाहीये. ओढा आहे, ओढ्याला पाणी नाहीये, कमी आहे. पाणी आहे पण कमी आहे. इथनं जंगल सफारी करतात लोक. दाजीपूरची जंगल सफारी होते इथे. बघा, माळवाडीला रस्ता जातो. इथे अजून एक आहे, हे कसला तरी वाड्याचं प्रवेशद्वार आहे, थक्याचा वाडा. हे बघा, थक्याचा वाडा प्रवेशद्वार, अभयारण्य प्रवेशद्वार. हे बघा इथे समोर लिहिलेलं बघा, अभयारण्य प्रवेशद्वार. 2 किलोमीटर. अभयारण्याचाच रस्ता आहे असा म्हटलं. तेव्हा हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओची लिंक देणारच आहे, त्याच्यातनं हा बघा. आणि ही ब्युटी जर तुम्हाला बघायची असेल तर अशा पावसात किंवा हिवाळ्यात तुम्ही इकडे येऊ शकता. हिवाळ्यात आलात तर तुम्हाला इथल्या पूर्ण दाजीपूरच्या जंगलाची सफर करता येते. साधारण दिवाळीच्या सुट्टीत आलात तर गर्दी भयंकर असते इथे. या, चला. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हीही करा, तुमच्या मित्रपरिवाराला सांगा आणि घरातल्यांनाही सांगा. आणि आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आमचे सबस्क्रायबर वाढतील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी आम्हाला बळ येईल. मध्यंतरी आमचं एक महिनाभरात जवळजवळ आमचे व्हिडिओज आलेले नाहीत, कारण आम्ही जरा मेडिकली प्रॉब्लेममध्ये होतो. पण आता आहे, आता तुम्हाला आम्ही व्हिडिओ देऊ. ते बघा, तरी तुम्हाला आता शेवटचा एक हा व्ह्यू दाखवतो. हा बघा, पूर्ण बॅकवॉटरचा व्ह्यू आहे. इकडे शेती केलेली आहे लोकांनी आणि समोर बॅकवॉटर आहे बघा. चला निघूया आता पुढे आणि आम्ही आमच्या आता घरी निघतो. आता इथे व्हिडिओ एंड करतो. परत तुम्हाला एकदा सांगतो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
आणि आम्हाला सपोर्ट करा, तर आम्ही तुम्हाला असे व्हिडिओ चांगले चांगले दाखवू शकतो. तुम्ही आमची फॅमिली आहात, ही आमची तुम्हाला विनंती आहे. चला, नमस्कार, जय महाराष्ट्र.